मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखेच अतिशय महत्त्वाचे जी.के प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वच प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला समोर पाहावयास मिळतील। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे आणि कुठेही बोर नाही होणार याची पूर्ण गॅरंटी मी आपल्याला आताच देतो। त्यामुळे एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे, पालेभाज्या व फळांमध्ये कोणते तंतुमय पदार्थ समाविष्ट असतात? पालेभाज्या व फळांमध्ये कोणते तंतुमय पदार्थ हे समाविष्ट झालेले असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पालेभाज्या व फळांमध्ये सेल्युलोज नावाचे तंतुमय पदार्थ हे समाविष्ट झालेले असतात। पुढचा प्रश्न, आंबा, संत्री, लिंबू, आवळा हे सर्व कशा प्रकारचे फळे आहेत? आंबा, संत्री, लिंबू, आवळा हे सर्व कशा प्रकारचे फळे आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आंबा, संत्री, लिंबू, आवळा हे जे फळ आहेत ते आंबट प्रकारचे एक सर्व फळ बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, आंबा, संत्री, लिंबू, आवळा यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते? आंबा, संत्री, लिंबू, आवळा या सर्वांमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। सी जीवनसत्व मित्रांनो आंबा, संत्री, लिंबू, आवळा या सर्व फळांमध्ये प्रामुख्याने आढळणारे एक जीवनसत्व बनलेले आहे। पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी टेरापिन हे गोड्या पाण्यातील खालीलपैकी कोणता प्राणी आहे ते सांगायचं आहे। टेरापिन हे गोड्या पाण्यातील खालीलपैकी कोणता एक प्राणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। टेरापिन हा गोड्या पाण्यातील कासव हा एक प्राणी बनलेला आहे। पुढचा प्रश्न, ॲस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपात निसर्गतः कोणती जीवनसत्व आढळत असते? ॲस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपामध्ये निसर्गतः कोणती जीवनसत्व आढळत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। ॲस्कॉर्बिक आम्लाच्या स्वरूपात निसर्गतःच सी जीवनसत्व हे आढळत असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक एक नाव आहे? रेटिनॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। ए जीवनसत्वाचे जे आहे ते रेटिनॉल हे एक रासायनिक नाव बनलेले आहे। पुढचा प्रश्न, पाण्यात विरघळणारे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? पाण्यात विरघळणारे खालीलपैकी कोणते जीवनसत्व आहे? आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे। एक प्रश्न मी आपल्याला रोजच्यासारखा विचारलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला आपल्याला दररोज व्हिजिट करायचं आहे। काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर नक्कीच दिलेले असते। तर पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी असा आहे, सोडियम क्लोराईड हे कोणत्या प्रकारच्या मिठाचे एक रासायनिक नाव आहे? सोडियम क्लोराईड हे कोणत्या प्रकारच्या मिठाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सोडियम क्लोराईड हे या ठिकाणी अन्नाच्या मिठाचे एक रासायनिक नाव बनलेले आहे। मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही। आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता। पण मित्रांनो, आपण प्लसचे सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर त्यामध्ये 25 दिवसाची राज्यसेवेच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली बॅच चालू आहे। या बॅचची स्टार्टिंग 1 नोव्हेंबरपासून होणार आहे। आणि मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बॅच आहे जिचं नाव रणांगण आहे आणि ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्री प्लस मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे। या बॅचची स्टार्टिंग 27 ऑक्टोबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे। आणि मित्रांनो, आणखीन एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे। या बॅचेसचे नाव आहे ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच। ही राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही पण एक बॅच आहे। या बॅचेसची स्टार्टिंग 3 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर किंवा प्लॅटफॉर्मवर होणार आहे। मित्रांनो, आपण जर 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे अनअकॅडमी फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन प्रोव्हाइड करणार आहे। आणि मित्रांनो, आपण जर 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला अनअकॅडमी 3 महिन्याचे प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। आपण कुठल्याही बॅचेसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल। तर या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, आपण जाऊन चेक करू शकता। पुढचा प्रश्न, या ठिकाणी सापाचे हृदय एकूण किती कप्प्याचे बनलेले असते? सापाचे हृदय एकूण किती कप्प्याचे बनलेले असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। सापाचे जे हृदय असते ते एकूण 3 कप्प्याने बनलेले असते।
पुढचा प्रश्न या ठिकाणी केल्विन हे एकक काय मोजण्याच्या उपयोगात आणले जात असते? केल्विन हे एकक काय मोजण्याच्या उपयोगामध्ये आणणारे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. तापमान मोजण्याच्या उपयोगामध्ये केल्विन हे एकक आणले जात असते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते वनाचे एकूण प्रकार आहेत? खालीलपैकी कोणकोणते एकूण वनाचे प्रकार आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे पानझडी, काटेरी, झुडपी ही सर्व जी आहेत ती वनाचे एकूण प्रकारे बनलेली आहेत. पुढचा प्रश्न गर्भवती स्त्रियांमध्ये मुख्यतः कशाचे प्रमाण कमी झालेले असते? गर्भवती स्त्रियांमध्ये मुख्यतः कशाचे प्रमाण हे कमी झालेले असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच गर्भवती स्त्रियांमध्ये कॅल्शियम आणि लोहाचे जे प्रमाण असते ते अतिशय कमी झालेले असते. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला प्रजननासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला प्रजननासाठी अत्यंत पाण्याची गरज भासत असते किंवा आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्रायोफायटा या वनस्पतीला मित्रांनो प्रजननासाठी अत्यंत पाण्याची एकूण गरज भासलेली असते. पुढचा प्रश्न राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती मुस्लिम नेते उपस्थित होते? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती मुस्लिम नेते उपस्थित झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 2 मुस्लिम नेते हे उपस्थित झालेले होते. पुढचा प्रश्न होम रूल लीग ही चळवळ कोणाच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती? होम रूल लीग ही चळवळ कोणाच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या काळामध्ये होम रूल लीग ही चळवळ सुरू करण्यात आली होती. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. चाफेकर बंधू यांनी 1897 मध्ये एकूण किती ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? चाफेकर बंधू यांनी 1897 मध्ये एकूण किती ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चाफेकर बंधू यांनी 1897 मध्ये एकूण 2 ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे. पुढचा प्रश्न चाफेकर बंधू यांनी कोणत्या शहरात 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली होती? चाफेकर बंधू यांनी कोणत्या शहरामध्ये 2 ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. चाफेकर बंधू यांनी पुणे या शहरामध्ये 2 ब्रिटिश अधिकाऱ्याची एकूण हत्या केली होती. पुढचा प्रश्न या ठिकाणी 1910चा प्रेस ॲक्ट कोणत्या व्यक्तीने रद्द केला होता? 1910चा प्रेस ॲक्ट कोणत्या व्यक्तीने रद्द केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॉर्ड रेडिंग या व्यक्तींनी 1910चा प्रेस ॲक्ट एकूण रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न लाला लजपतराय आणि स्वामी श्रद्धानंद हे कोणत्या समाजाचे कार्यकर्ते होते? लाला लजपतराय आणि स्वामी श्रद्धानंद हे कोणत्या समाजाचे कार्यकर्ते होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. या ठिकाणी लाला लजपतराय आणि स्वामी श्रद्धानंद हे एकूण आर्य समाजाचे 2 कार्यकर्ते बनलेले होते. पुढचा प्रश्न लाला हंसराज आणि पंडित गुरुनाथ हे खालीलपैकी कोणत्या समाजाचे कार्यकर्ते होते? लाला हंसराज आणि पंडित गुरुनाथ हे खालीलपैकी कोणत्या 2 समाजाचे कार्यकर्ते होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आर्य समाजाचे कार्यकर्ते लाला हंसराज आणि पंडित गुरुनाथ हे 2 कार्यकर्ते बनले होते. पुढचा प्रश्न 10 एप्रिल 1875ला आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेली आहे? 10 एप्रिल 1875ला आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी कोणत्या शहरात करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 10 एप्रिल 1875 मध्ये मुंबई या शहरामध्ये एकूण आर्य समाजाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न या ठिकाणी देवराव कृष्णजी ठोसर आणि गणपती पाटील हे कोणत्या समाजाचे एक कार्यकर्ते नेते बनले होते ते सांगायचं आहे. देवराव कृष्णजी ठोसर आणि गणपती पाटील हे कोणत्या समाजाचे कार्यकर्ते होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील आपल्यासमोर. देवरावजी कृष्णराव ठोसर आणि गणपती पाटील ही जी व्यक्ती आहेत ते सत्यशोधक समाजाचे एकूण 2 कार्यकर्ते किंवा नेते बनलेले होते. पुढचा प्रश्न खाकसार ही कोणत्या लोकांची एक लढाऊ संघटना होती ती सांगायची आहे. खाकसार ही कोणत्या एका लोकांची लढाऊ संघटना होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. खाकसार ही मुस्लिम लोकांची एक लढाऊ संघटना बनलेली होती. पुढचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिल्यास पुढीलपैकी काय होत असते? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास पुढीलपैकी काय होत असते किंवा होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ हे विसर्जित करण्यात येत असते.
पुढचा प्रश्न, नवीन मंत्रिमंडळ कार्यभार हाती घेईपर्यंत जुने मंत्रिमंडळ कोणाला सल्ला देत असते? नवीन मंत्रिमंडळ कार्यभार हाती घेईपर्यंत जुने मंत्रिमंडळ कोणाला सल्ला देत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नवीन मंत्रिमंडळ कार्यरत होईपर्यंत जुने मंत्रिमंडळ राज्यपालाला एकूण सल्ला देत असते. पुढचा प्रश्न, अंड्यांमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळत नसते ते सांगायचं आहे. अंड्यामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळत नसते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अंड्यामध्ये सी जीवनसत्व हे न आढळणारे एकूण जीवनसत्व दाखवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे प्राप्त होत असतो? रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे प्राप्त होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. रक्ताला जो लाल रंग आहे मित्रांनो, लोह आणि ऑक्सिजन या 2 घटकामुळे प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न, भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणती परिषद भरवण्याची मागणी करण्यात आली होती? भारतीयांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी कोणती परिषद भरवण्याची मागणी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीयांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषदेची एक मागणी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, गोलमेज परिषद बोलवण्याची मागणी सर्वप्रथम कोणत्या पक्षाने केली होती? गोलमेज परिषद भरवण्याची मागणी सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या एका पक्षाने केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोलमेज परिषद बोलवण्याची सर्वप्रथम मागणी स्वराज्य पक्षाने एकूण केलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान लष्करी कायदा महाराष्ट्रामध्ये कोठे लागू करण्यात आला होता? सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान लष्करी कायदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी लागू करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लष्करी जो कायदा आहे तो सोलापूर या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बाली जत्रा हा पारंपरिक व्यावसायिक महोत्सव कोणत्या नदीच्या घाटावर दरवर्षी आयोजित केला जात असतो? बाली जत्रा हा पारंपरिक व्यवसाय महोत्सव कोणत्या नदीच्या घाटावर दरवर्षी आयोजित केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बाली जत्रा हा पारंपरिक व्यवसाय महोत्सव महानदीच्या घाटावर दरवर्षी आयोजित केला जात असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मॅक्स मुलर यांनी उदारमतवादी सनातनी असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा केला होता? मॅक्स मुलर यांनी उदारमतवादी सनातनी असा उल्लेख कोणत्या व्यक्तीचा केला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. मॅक्स मुलर यांनी उदारमतवादी आणि सनातनी असा उल्लेख दयानंद सरस्वती यांचा एक केलेला आहे. पुढचा प्रश्न, तराई ही म्हशीची जात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळत असते? तराई ही प्रसिद्ध असलेली म्हशीची जात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तराई ही प्रसिद्ध असलेली म्हशीची जात भारतातील उत्तर प्रदेशात आढळणारी एक प्रमुख जात बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भादवरी ही म्हशीची जात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळत असते? भादवरी ही म्हशीची जात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळणारी एक म्हशीची जात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भादवरी ही म्हशीची जात प्रामुख्याने भारतातील उत्तर प्रदेशात आढळणारी एक म्हशीची जात बनलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणते रोग हे जीवाणूमार्फत होणारे आहेत? खालीलपैकी कोणकोणते रोग हे जीवाणूमार्फत पसरणारे किंवा होणारे रोग आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व म्हणजेच कुष्ठरोग, कॉलरा, न्यूमोनिया हे सर्व जे रोग आहेत ते जीवाणूमार्फत पसरणारे एकूण रोग बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशामार्फत पसरणारा एक रोग आहे? कावीळ हा घातक रोग खालीलपैकी कशामुळे पसरणारा एक रोग बनलेला आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कावीळ हा जो घातक रोग आहे तो दूषित पाण्यामार्फत पसरणारा एक रोग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, हत्ती रोग आणि मलेरिया ही 2 रोग कशामार्फत पसरत असतात? हत्ती रोग आणि मलेरिया ही 2 रोगे कशामार्फत पसरणारे रोगे आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. हत्ती रोग आणि मलेरिया ही 2 जे रोगे आहेत ते कीटकामार्फत पसरणारे एकूण 2 रोग बनलेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, दर्पण या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होती? दर्पण या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी एक कोणती व्यक्ती होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बाळशास्त्री जांभेकर ही दर्पण या साप्ताहिकाचे एक संपादक व्यक्ती बनलेले आहेत. तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आजची सुपर क्लास आपल्याला आवडलेलीच असेल, कारण जे क्वेश्चन्स होते थोडेसे युनिक मी तयार केले होते किंवा निवडलेले होते. त्यामुळे मला एक आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ किंवा सुपर क्लास आवडलेलाच आहे. आणि एक आशा आणखी एक आहे की आपण या व्हिडिओला जाता जाता एक लाईक जरूर करसाल आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घेसाल अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतोय का नाही फ्रेश
सुपर क्लासमध्ये.